नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आता खटला हा केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू झाला. या प्रकरणाची सुनावणी देखील पहिली सुनावणी 12 मार्चला पार देखील पडली आणि आता याची दुसरी सुनावणी 26 मार्चला होणार. अर्थात हे प्रकरण शेवटपर्यंत या प्रकरणात कशी वळणं येत आहेत, या आरोपपत्रात जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांच्यावरचे आरोप कसे सिद्ध होत आहेत, या सगळ्याच गोष्टी पाहण्यासाठी सगळा महाराष्ट्र आता या घटनेकडे लक्ष ठेवून आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर 79 ते 80 दिवसांनी चार्जशीट दाखल झालं आणि 12 मार्चला म्हणजे 3 महिन्यांनंतर या प्रकरणाच्या खटल्याला सुरुवात देखील झाली. पण हे सगळं प्रकरण सुरू होताच पहिल्याच सुनावणीच्या दिवशी वाल्मिक कराड या मुख्य आरोपीनं आपला वकीलच बदलला. म्हणजे आपल्याला आठवत असेल, जेव्हा तो शरण आला तेव्हापासून त्याची बाजू जी कोर्टात मांडली जात होती त्यासाठी 2 वकील त्याचं न्यायालयीन कामकाज पाहत होते आणि त्यामध्ये जे 2 वकील होते ते म्हणजे ॲडव्होकेट अशोक कवडे आणि ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे. पण जशी सुनावणीची पहिली तारीख आली, सुनावणीचा पहिला दिवस उजाडला, तेव्हा कोल्हापुरातील विधिज्ञ ॲडव्होकेट विकास खाडे यांची वाल्मिक कराड यानं नेमणूक केली आणि आपला वकील बदलला. पण आता अख्खा महाराष्ट्र या वाल्मिक कराड बाबत जे काही मनात ठरवून आहे किंवा जनतेचा जो काय आवाज आहे त्या आवाजाबद्दल जेव्हा कानोसा घेतला जातो तेव्हा एकच गोष्ट समोर येते, वाल्या तू किती भी वकील लाव, तुला एकच शिक्षा, फाशी. त्यामुळे आता जनतेचा आवाज नेमका काय सांगतोय याचाच कानोसा आपण घेणार आहोत. या माझ्या लाईव्ह मध्ये आपण आपली कमेंट व्यक्त करू शकता. वाल्याला फाशी व्हायलाच पाहिजे, त्या संदर्भात आणखी कुठली वेगळी शिक्षा आहे का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या माध्यमातून घडवून आणणार आहोत. अर्थातच मुख्य आरोपी वाल्मिक कराड यानं जे काही कृत्य केलं या सगळ्या चेल्या चपाट्यांना हाताशी धरून त्या कृत्याला खरं म्हणजे भारताच्या कायद्यात म्हणजेच BNS जो काही आता नवीन लागू झालेला आहे भारतीय न्याय संहिता, त्यामध्ये त्याच्या दुष्कृत्याला सर्वात मोठी शिक्षा कोणती असेल तर ती आहे फाशी. त्यामुळं आता या वाल्मिक कराडनं स्वतःच्या बचावासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न केले, वकिलांची जरी उद्या फौज उभी केली तरी त्याला या शिक्षेतून कुणीही वाचवू शकत नाही किंवा सोडवू शकत नाही. कारण त्याच्यावर आता जे काही गुन्हे आरोपपत्रात दाखल आहेत त्यामध्ये कट रचून हत्या करणे 103(1) म्हणजे BNS नुसार, नंतर 61(2) हा देखील एक अत्यंत महत्वाचा कलमाचा भाग आहे, तो देखील BNS चा आहे. आणि त्यामध्ये पण आपण जर पाहिलं तर त्यात देखील त्याला या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन जर कट रचला असेल तर त्यामध्ये देखील त्याला फाशीची शिक्षा आहे. आणि तिसरा म्हणजे मकोका, संघटित गुन्हेगारी, आणि या माध्यमातून जर कुणाचा मृत्यू झाला असेल तर तिथं देखील फाशीची शिक्षा. त्यामुळे ही 3 जी कलम आहेत ना, ही अशी काही मेक मारून ठेवतायत की या वाल्याला 100% फाशीच होऊ शकते. आणि जनतेचा आवाज तर हाच आहे. सुरुवातीपासून जन आक्रोश, पब्लिक आउटक्राय असेल किंवा त्या माध्यमातून जो आवाज उठवला गेलाय त्यामध्ये फक्त एकच चर्चा आहे, या वाल्मिक कराडला, या वाल्याला फाशीच व्हायला पाहिजे. याने उद्या कितीही वकील बदलू देत, याने उद्या वकिलांची फौज उभी करू देत किंवा आणखी काही प्रयत्न करू देत, वाल्याला फाशीच होणार. आणि अर्थातच याच संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र या खटल्याकडे लक्ष ठेवून आहे. आता सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे जे आरोपी आहेत यांना कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बीड मधून केज मध्ये आणणं, म्हणजे बीड जिल्हा कारागृहातून केज मध्ये आणणं, यासाठी खरं तर कायदा सुव्यवस्थेवर, सुरक्षिततेवर ताण येतोय. शिवाय जे साक्षीदार आहेत या प्रकरणातले ते देखील याच भागातले आहेत, त्यामुळे त्यांच्याही सुरक्षिततेचा
आणि गुप्ततेचा प्रकार पुढे येतोय. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे लक्षात घेता हे प्रकरण थेट बीड न्यायालयात चालवावं अशी मागणी बाळासाहेब कोल्हे सहाय्यक सरकारी वकील यांनी केली आहे. आता पुढे काय होणार आहे या सगळ्या गोष्टीकोनातून न्यायाधीश काय या संदर्भामध्ये आदेश देणार आहेत हे कळेलच. पण महत्वाचा मुद्दा असा की 12 मार्चला जे काही घडलं, जी काही सुनावणी झाली, केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जी काही पहिली सुनावणी पार पडली, त्या सुनावणीच्या अनुषंगाने जर विचार केला तर निश्चितपणे या कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास वाल्याला आता फाशी जवळ नेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. काही लूपहोल्स आहेत आरोपपत्रामध्ये, त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण सर्वात पहिल्यांदा त्या दिवशी 12 मार्चला जे घडलं होतं तो अत्यंत महत्वाचा मुद्दा. तारीख 12 मार्च, स्थळ केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, अर्थात खटला 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा. आणि सुनावणीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 26 मार्च ही तारीख देण्यात आली, म्हणजे पुढे 14 दिवसांनी. पण या सगळ्या दरम्यान जे काही घडलं ते अगदी 5 मिनिटात समजावून घेऊ आणि मग पुढे आपल्या मूळ विषयाकडे जाऊ. पहिल्यांदा काय घडलं, सर्व आरोपींना कोर्टात प्रत्यक्षरित्या हजर करण्यात आलं नाही. त्यांना व्हीसी द्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर करण्यात आलं. यामध्ये वाल्मिक कराड याच्या बाजूनं आता जे वकील बचाव पक्षातर्फे आपली वाल्मिक कराडची बाजू मांडणार आहेत ते कोल्हापुरातील विधिज्ञ विकास खाडे, विष्णू चाटे याची बाजू मांडण्यासाठी ऍडव्होकेट राहुल मुंडे आणि ऍडव्होकेट सचिन शेप असे 2 वकील आहेत. सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे या सगळ्या इतर आरोपींची बाजू मांडण्यासाठी ऍडव्होकेट अनंत तिडके आहेत. हे सगळे त्या दिवशी कोर्टात हजर राहिले. सरकारी वकिलांतर्फे मात्र उज्ज्वल निकम जे विशेष सरकारी वकील आहेत ते मात्र हजर राहिले नाही. खरं तर त्यांनी प्रकृती कारणास्तव आपण हजर राहू शकलो नाही असं वगैरे म्हटलं, मान्य. अरे पण जो प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला गेले 2.5-3 महिने स्वस्थ बसू देत नाही की स्वस्थ झोपू देत नाहीये, ते प्रकरण इतकं महत्वाचं असताना, त्या प्रकरणाची पहिली सुनावणीची तारीख असताना, पहिली आर्ग्युमेंटची तारीख असताना, या प्रकरणात ज्यांची नियुक्ती व्हावी म्हणून सगळ्यांनी रान उठवलं होतं, अगदी धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांनी देखील उज्ज्वल निकम यांची मागणी केली, सुरेश धस यांनी मागणी केली, अनेकांनी मागणी केली. तेच उज्ज्वल निकम पहिल्याच दिवशी या सुनावणीच्या वेळी गैरहजर राहतात. पण हे कारण काही पटलेलं नाही. बर, तुम्हाला दुसरं काही कारण असेल तर मान्य आहे, तुम्ही व्हीसी द्वारे देखील हजर राहू शकला असतात, पण तेही त्यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे पहिल्याच दिवशी जर तुम्ही हजर राहिला असतात ना, किमान व्हीसी द्वारे तरी अनेकांचं मनोबल वाढलं असतं. म्हणजे धनंजय देशमुखांचं, त्यांच्या कुटुंबियांचं मनोबल वाढलं असतं, मस्साजो ग्रामस्थांचं मनोबल वाढलं असतं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं मनोबल वाढलं असतं की अरे उज्ज्वल निकम भले प्रत्यक्षात नाही आले तरी व्हीसी द्वारे इथं आता हजर आहेत. पण तसं काहीच घडलं नाही. मग शेवटी स्थानिक सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील जे आहेत ते त्या ठिकाणी हजर राहिले, बाळासाहेब कोल्हे. आणि बाळासाहेब कोल्हे यांनी पहिल्यांदा ती मागणी केली जी मी तुम्हाला सांगितली की हे प्रकरण बीड न्यायालयात चालवता यावं, यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज सादर केला. आता प्रश्न आहे की मुळातच आणखी कोणी कोणी उपस्थित होतं, तर या घटनेतला साक्षीदार म्हणजे अपहरण करताना जे प्रत्यक्षात संतोष देशमुख यांच्या गाडीत हजर होते ते म्हणजे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख. हे या प्रकरणातले अपहरणाचे आय विटनेस तर आहेतच, शिवाय फिर्यादी पण आहेत, त्यामुळे ते तर हजर होतेच. पण शिवाजी थोपटे जे आवादा कंपनीचे अधिकारी आहेत, जमीन अधिग्रहण अधिकारी, ते आले पण थोडे उशिराने आले. आणि धनंजय देशमुख ते तर प्रत्यक्षात हजर होतेच, कारण की ते संतोष देशमुख यांचे बंधू आणि मूळ फिर्यादी आपण याला म्हणू. आता सुनावणीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा काय घडलं, काय झालं, या सगळ्या आरोपींना व्हीसी द्वारे हजर करण्यात आलं. हे आरोपी जेव्हा व्हीसी द्वारे हजर झाले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की बाबा तुम्हाला आरोपपत्र मिळालंय का, वकील देण्यात आलाय का, कोर्टाने त्यांना विचारलं. अर्थातच न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी त्यांना हा प्रश्न केला. त्या सगळ्यांनी हात वर केला आणि वाल्मिक कराड मात्र यावेळी हात जोडून उभा होता. विशेष म्हणजे ते निरीक्षण देखील नोंदवलं गेलेलं आहे, सगळ्या माध्यमांनी ते मांडलेलं आहे. आणि यावेळी ओळख परेड दरम्यान सगळ्यांनी हात वर केला, म्हणजे त्या सगळ्या आरोपींची ओळख परेड झाली आणि इथे मात्र वाल्मिक कराड हात जोडून का उभा राहिला याची चर्चा मात्र सगळीकडे झाली.
शिवाय फिर्यादी शिवराज देशमुख यांना देखील यावेळी विचारण्यात आलं की तुम्हाला दोषारोप पत्राची प्रत मिळाली आहे का, त्यात काही आक्षेप आहे का? तर त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. बर, तुम्ही या आरोपपत्राविषयी समाधानी आहात का? तर त्यावर त्यांनी सकारात्मक म्हणजे हो असं उत्तर दिलं. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायालयाच्या बाहेर, आवाराच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि ही गर्दी वाट पाहत होती की नेमकं काय घडणार आहे, काय चाललंय आत. पहिलाच दिवस आहे, पहिलीच सुनावणी. संतोष देशमुख हत्या प्रकरण जास्तीत जास्त लवकरात लवकर याचा निकाल लागावा यासाठी भग्यांची गर्दी बाहेर झाली होती. मोठा तगडा बंदोबस्त होता. केच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे नुकतेच नवीनच त्या ठिकाणी बदली होऊन आलेले आहेत, कारण की पी.आय. प्रशांत महाजन यांची तर तडकाफडकी बदली केलेली आहे. तर वैभव पाटील आणि मोठा पोलिसांचा फौजफाटा न्यायालयाच्या आवारात देखील होता. आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी वकिलांचा युक्तिवाद काय झाला, अर्थात हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या मूळ विषयासाठी ते अत्यंत गरजेचं आहे. कारण या ठिकाणी कोणकोणते वकील बोलले. खरं पाहिलं तर या ठिकाणी विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी एक भूमिका मांडली. त्यांनी असं म्हटलं की आरोपींचे जबाबच मिळालेले नाहीत. म्हणजे आरोपींना किंवा आम्हाला जबाबच मिळालेले नाहीत. जबाब लिफाफे बंद आहेत, त्यामुळे ते उघडून उपलब्ध करून देण्यात यावेत. अर्थात न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी हे स्पष्टच म्हटले की ते कोर्टाच्या अखत्यारीत आहेत. कोर्टाने परवानगी दिली तर ते तुम्हाला बघायला मिळतील असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. आरोपपत्रात डिजिटल पुराव्यांचा उल्लेख करण्यात आलाय. मग डिजिटल पुरावे म्हणजे काय? तर व्हिडिओ असतील, सीडीआर असतील, ऑडिओ कॉल्स असतील, या फोन कॉल्स असतील, या सगळ्यांचे जे काही डिजिटल पुरावे आपण ज्याला बंच म्हणू, तो आम्हाला मिळायला हवा अशी मागणी यावेळी विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी केली आहे. नंतर सुदर्शन घुलेचे वकील अनंत तिडके, अर्थात अनंत तिडके इतर आरोपींचे देखील वकील आहेत. त्यांनी काय म्हटलंय, साक्षीदारांचे जबाब चार्जशीट मध्येच नाहीयेत. म्हणजे जे काही चार्जशीटची जी प्रत आहे त्यात साक्षीदारांचे जबाबच नाहीयेत. शिवाय आरोपींचे जबाब मिळालेले नाहीयेत. म्हणजे हीच मागणी राहुल मुंडे यांनी केली होती. जर जबाब घेतले असतील, म्हणजे घेतलेलेच आहेत, तर मग साक्षीदारांचे कलम 164 चे जबाब का दिले गेले नाहीत आणि इतका उशीर का करतात द्यायला, असा सवाल मेहरबान कोर्टाला वकिलांनी त्यावेळी विचारला. आता सरकारी वकील यांनी यावर उत्तर दिलं. जे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते त्यांनी स्पष्ट म्हटलं की पुढच्या सुनावणीला म्हणजे 26 मार्चला उज्ज्वल निकम प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. पुढील तारखेला आमचं म्हणणं आम्ही कोर्टात मांडू आणि सरकारी पक्षाकडून जे द्यायचं आहे ते पुढील सुनावणीच्या वेळी देऊ. 26 मार्चला सरकारी पक्ष आपलं म्हणणं मांडेल, ही तारीख आम्हाला मिळावी अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली. कोर्टाने ती मागणी मंजूर केली. आता वाल्मिक कराडचे जे वकील आहेत, म्हणजे या वाल्मिक कराडचा जो म्हणजे जे वकील आहेत ते अर्थातच विकास खाडे कोल्हापूरचे नामांकित वकील आहेत. ऐनवेळी वाल्मिक कराडनं वकील बदललेला आहे आणि त्यानं त्या ठिकाणी त्यांनी न्यायालयाच्या आत जे काही म्हटलंय त्याहीपेक्षा मीडियाला, माध्यमांना काय सांगितलं ते फार महत्वाचं. विकास खाडेंनी असं म्हटलं की न्यायालयात या कामाचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे. त्यात बरीचशी कागदपत्र आहेत जी आरोपींना मिळणं गरजेचं आहे. म्हणजे अशी कितीतरी कागदपत्र असतील जी कागदपत्र किंवा त्याच्या नकला आरोपींना मिळालेलंच नाहीयेत आणि त्याबाबत आम्ही मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. अर्थात वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांना गॉगलमध्ये आपण पाहिलं परवा प्रसार माध्यमांशी त्यांनी बातचीत करताना वगैरे. त्यामुळं सुरेश कवडे, ज्ञानेश्वर ठोंबरे हे जे पूर्वी न्यायालयीन बाजू वाल्मिक कराडची वेगवेगळ्या पीसीआर एमसीआरच्या वेळी मांडत होते, त्याहीपेक्षा अचानकच एक वेगळे वकील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणून हा सवाल उपस्थित केला की वाल्मिक कराडनं अचानक वकील का बदलला. अर्थातच बचावासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला असेल, पण हे स्पष्ट आहे कोर्टाचा जो न्याय आहे तो म्हणजे वाल्मिक कराडला फाशी हाच असेल आणि यासाठीच संपूर्ण महाराष्ट्र आता लक्ष ठेवून आहे की नेमकं कोर्टात काय घडतंय. आता प्रश्न हा उपस्थित होतो की हे सगळं जरी झालं तरी महत्वाचा मुद्दा हाच आहे की या आरोप पत्रात काय नाहीये याची चर्चा अत्यंत गरजेची आहे. म्हणजेच या वाल्मिक कराड संदर्भामध्ये जर आपण पाहिलं की हा वाल्मिक कराड आता या प्रकरणात, म्हणजे हे 3 प्रकरणं आहेत, या 3 प्रकरणांना एकत्रित करून चार्जशीट दाखल करण्यात आलं. हत्या, खंडणी आणि अॅट्रॉसिटी. सगळ्यात पहिल्यांदा काय घडलं तर अॅट्रॉसिटी.
म्हणजेच खंडणी आणि अॅट्रॉसिटी, आणि मग घडली हत्या. म्हणजे खंडणी मागण्यासाठी पहिल्यांदा तगादा लावला गेला, खंडणी दिली नाही म्हणून मारहाण करण्यात आली आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, म्हणजे अॅट्रॉसिटी तिथे उभी राहिली, आणि मग खंडणीत अडथळा ठरला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे तिन्ही जे गुन्हे आहेत ते एकमेकांशी रिलेव्हंट आहेत. आपल्याला आठवत असेल, पहिला हत्येचा गुन्हा दाखल झाला आणि नंतर 2 दिवसांनी म्हणजेच 11 डिसेंबरला खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव नव्हतं, अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव नव्हतं, म्हणजे 6 डिसेंबरला जी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ झाली त्यात वाल्मिक कराडचं नाव नव्हतं. पण ज्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचं नाव आलं तो गुन्हा होता खंडणीचा. आणि ही खंडणी जेव्हा या संदर्भामध्ये अवादाचे अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्याला खंडणी मागितल्याचं त्या ठिकाणी एफ-आय-आर मध्ये नोंदवलं, त्यावेळी पहिल्यांदा वाल्मिक कराड हे नाव फ्रंटला आलं आणि शेवटी हाच वाल्मिक कराड या सगळ्या घटनेचा सूत्रधार, मास्टर माइंड आणि मुख्य आरोपी क्रमांक 1 बनला. आता प्रश्न हाच उरतो की हा जो मुख्य आरोपी क्रमांक 1 जो बनलेला आहे तो वाल्मिक कराड, ज्याला खंडणीच्याच गुन्ह्यात सरते शेवटी 2 दिवसांनी का ऍडमिट करण्यात आलं? का? म्हणजे त्याचा हत्येशी काही संबंध नाहीये हे दाखवण्यासाठी. मुळातच वाल्मिक कराडच त्याचा मेन होता, कारण अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी आतापर्यंत जितक्या वेळा मागण्यात आली त्यामध्ये अत्यंत सुरुवातीला पहिल्यांदा जे सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात म्हटलंय ती तारीख नोंदवली आहे 28 ऑगस्ट. 28 ऑगस्टला त्यांनी म्हटलंय की मला पहिला फोन वाल्मिक कराडचा त्या दिवशी आला आणि तिथून हे खंडणीचं सत्र सुरू झालं. पण आता याच्या आधी मी तुम्हाला एक 3 महिने घेऊन जातो, म्हणजे 5व्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये 28 मेला अवादा कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांचं अपहरण झालं. ते केज गेस्ट हाऊस मध्ये जेवायला गेले असताना एक गाडी आली, त्या गाडीत त्या दोघांना घालण्यात आलं. रमेश घुले व इतर अशा 2 आरोपींनी त्यांचं अपहरण केलं, त्यांना भगवानगडाजवळ कुठेतरी नेलं. शिवाजी थोपटे जे जमीन अधिग्रहण अधिकारी या अवादा कंपनीचे, त्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं. पण खरं म्हणजे पोलिसांच्या हुशारीनं, पोलिसांनी शिताफीनं त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केले आणि त्यांना त्या अपहरणातून त्यांची सुटका केली. त्यावेळी पोलीस मात्र आपली ताकद दाखवण्यात, आपलं सामर्थ्य दाखवण्यात त्या ठिकाणी मात्र तरबेज होते. तिथं त्यांना जेव्हा कळलं आरोपींना की अरे पोलीस आलेत, त्यांनी पळ काढला. पण त्यानंतर जे कोण अधिकारी ज्यांना त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं त्यांनी तात्काळ या संदर्भामध्ये केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि ती तारीख होती 29 मे. आता 29 मेला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला 2 व्यक्तींवर, रमेश घुले व इतर. आता हा व इतर कोण आहे तो एक्सेट्राच राहिलाय कायम, तो शेवटपर्यंत कळालाच नाही. रमेश घुलेला मात्र त्या प्रकरणात अटक झाली, नंतर जामिनावर सुटका झाली. ते प्रकरण तिथंच थांबलं. पुढे काय झालं त्याचं काही घेणं नाही. हा रमेश घुले अवादा कंपनीकडे खंडणी मागू शकतो एकटाच, कुणाच्या जीवावर? सिंपल आहे, वाल्मिक कराड. कारण की ही माणसं वाल्मिक कराडचीच होती. पण त्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव अजिबात पोलिसांनी घेतलेलं नाही. म्हणजे तिथे फक्त रमेश घुले व इतर एवढीच नावं आली. 28 मे नंतर हे प्रकरण पुढे आलं ते डायरेक्ट 28 ऑगस्टला, म्हणजे 3 महिन्यांनी वाल्मिक कराडनं थेट फोन केला तो सुनील शिंदे यांना. तिथून ते अगदी 6 डिसेंबर पर्यंत जे काही घडलंय त्यात जर आपण पाहिलं तर तब्बल 7 वेळा खंडणी मागण्यात आली आहे. 3 वेळा प्रत्यक्ष घुले, सुदर्शन घुले यानं जाऊन खंडणी मागितली अवादा कंपनी 3 वेळा, आणि वाल्मिक कराडनं 4 वेळा फोनवरनं खंडणी मागितली, म्हणजे 7 वेळा खंडणी मागितली आहे. याचे सगळे डिटेल्स सुनील शिंदे यांनी आपल्या कबुली जबाबात दिलेले आहेत. त्यामध्ये 28 ऑगस्टला पहिल्यांदा वाल्मिक कराडनं आपल्याला फोन केला आणि परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशी धमकी दिली, असा जबाब नोंदवला. नंतर दुसरी खंडणीची मागणी 11 सप्टेंबरला करण्यात आली, तीही फोनवरूनच याच वाल्मिक कराडनं केली. बीड जिल्ह्यात कुठं कुठं काय चालू आहे माहिती आहे,
म्हणजे तुमचं काम कुठं चालू आहे माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या. ही दुसरी मागणी वाल्मिक कराडनं फोनवरूनच सुनील शिंदे किंवा अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. नंतर तिसरी खंडणीची मागणी ती आहे 8 ऑक्टोबर. प्रत्यक्ष प्रत्यक्ष 8 ऑक्टोबरला या ठिकाणी उपस्थित होते कराड आणि चाटे. परळी येथील जगन्मित्र या कार्यालयात, जे कार्यालय मुंडे, धनंजय मुंडे यांचं समजलं जातं, म्हटलं जातं, याच कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मिक कराड हे दोघं उपस्थित होते. आणि या ठिकाणी शिवाजी थोपटे या कंपनीच्या अधिकाऱ्याला याच परळीतील कार्यालयात बोलावण्यात आलं आणि प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी देण्यात आली. म्हणजे पहिल्यांदा प्रत्यक्ष धमकी यांना अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 8 ऑक्टोबरला मिळालेली आहे, ज्यावेळी वाल्मिक कराड, विष्णू चाटे उपस्थित होता आणि शिवाजी थोपटे हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी परळी कार्यालयात भेटायला गेले होते. त्यामुळे आता हे क्लिअर झालेलं आहे की धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं कनेक्शन या खंडणीशी आहे. पुढं आता याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यामध्ये चौथी जी खंडणी आहे ती प्रत्यक्ष मागण्यात आली, ती म्हणजे 26 नोव्हेंबरला. इथं सुदर्शन घुले हा प्रत्यक्ष कंपनीत गेला आणि अण्णांनी सांगितलंय 2 कोटी दिले नाहीत तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करता येणार नाही. याचाच अर्थ सुदर्शन घुले हा जो प्रत्यक्ष खंडणी मागणारा जो कोण आरोपी आहे, त्यानं ही जी खंडणी मागितली आहे ती पहिल्यांदा प्रत्यक्ष 26 नोव्हेंबरला जाऊन मागितलेली आहे. म्हणजे 26 नोव्हेंबरला अवादा कंपनीत हा गेला होता. 26 नोव्हेंबर हे अत्यंत महत्वाचं आहे. याचाच अर्थ या ठिकाणी जो घुले आहे, सुदर्शन घुले, हा या वाल्याचा चेला आहे किंवा वाल्या त्याचा आका आहे. आणि आता तुम्हाला 3 वेळा आम्ही फोन करून सांगितलं, एकदा भेटून तुम्हाला प्रत्यक्षात भेटीला बोलवलं तरी देखील तुम्ही खंडणी देत नाहीये. आता माणसं पाठवतो. मग सुदर्शन घुलेला 26 नोव्हेंबरला पाठवण्यात आलं. त्यावेळी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सुदर्शन घुलेनं ही धमकी दिली होती की अण्णांनी सांगितलंय 2 कोटी दिले नाहीत तर बीड जिल्ह्यात या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींची जर बूज राखायची असेल, तुमची कंपनी या ठिकाणी जर बीडमध्ये ठेवायची असेल तर 2 कोटी द्यायलाच पाहिजे. आता 29 नोव्हेंबर उजाडली. 29 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यामध्ये वाल्मिक कराड दिसतोय, केच्या विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या शेजारी जी काही सगळी गँग दिसली आपल्याला, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, राजेश पाटील जो PSI निलंबित झाला, ही सगळी गँग त्या ठिकाणी उपस्थित होती. कधी? 29 नोव्हेंबरला. हे सगळे त्या ठिकाणी एकत्रित जमले. 11:30 वाजता याच वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन केला सुनील केदू शिंदे यांना, अवादा कंपनीच्या, आणि काय म्हटलं, अरे ते काम बंद करा, चालू ठेवलं तर वातावरण कडू होऊन बसेल. कडू हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता सुदर्शनने सांगितले आहे ज्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा, म्हणजे सुटा, काम चालू कराल तर याद राखा. आणि त्याच दिवशी दुपारी 1 वाजता सुदर्शन घुले पुन्हा प्रत्यक्ष कुठे गेलाय? अवादा कंपनीवर थेट धमकी द्यायला. ही तिसऱ्यांदा धमकी. म्हणजे आपल्याला आठवतंय या ठिकाणी जो सुदर्शन घुले आहे तो पहिल्यांदा 26 नोव्हेंबरला अवादा कंपनीवर गेला, धमकी देऊन आला. नंतर 29 नोव्हेंबरला अवादा कंपनीवर गेला, धमकी देऊन आला आणि काय म्हणाला की अण्णांचं डिमांड लवकर पूर्ण करा, आज ते केजमध्ये येणार आहेत, त्यांची भेट घ्या. येणार आहेत कसं काय? 11:30 तर ऑलरेडी सुदर्शन घुले वाल्मिक कराड सोबत दिसतोय आणि हा 1 वाजता जाऊन परत काय म्हणतोय सुनील शिंदेंना की अण्णा केजमध्ये येणार आहेत. अरे ऑलरेडी झालेले होते, ऑलरेडी झालेले होते. म्हणजे बघा किती लबाड आहे सुदर्शन घुले. आणि नंतर तर 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेने हॅट्रिकच मारली. थेट धमकी देण्यासाठी डायरेक्ट कंपनीत एकटा नाही गेला, मग माणसंच घेऊन गेला.
माणसं म्हणजे ही त्याची चेले चपाटे, हे सगळे चिल्लर गँग सगळी. या सगळ्या गँगला घेऊन गेला तो. ज्यांना फक्त चिल्लरसाठी, काही पैशांसाठी त्यांना कळलं नाही, की आपण संतोष देशमुख सारख्या देव माणसाला मारतोय आपण. ही यांची नीच प्रवृत्ती आहे, राक्षस कुठले. या सगळ्यांनी काही पैशांसाठी एका माणसाचा जीव घेतला. या सुदर्शन घुलेला भैय्या म्हणतात, ही भैय्या. सुदर्शन भैय्या. अरे कसला भैय्या हा? भैय्या, भाऊ, अण्णा कशाला म्हणतात? अरे सगळ्या विशेषणांची पार इज्जत घालवली यांनी. काही ठेवलं नाही. आता कोणाला भैय्या म्हणताना लाज वाटते, अण्णा म्हणताना लाज वाटते, अशी परिस्थिती निर्माण केली या सगळ्यांनी. हे सगळे नीच गेले तिथं. काय केलं यांनी? अशोक चव्हाणला सुरुवात केली बदडायला. अशोक चव्हाण म्हणजे वॉचमन, मस्साजोगच्या ग्रामस्थांपैकी एक. बिचारा त्या ठिकाणी आवादा कंपनीवर नोकरीस लागला होता. आता त्या ठिकाणी गेटवर जाऊन पहिले लाथा हाणल्या. नंतर अशोक सोनवणेने विचारलं, कुठं आहे तुझा मालक, बोलव. म्हणजे अधिकारी शिवाजी थोपटेंना काहीतरी आवाज आला म्हणून ते बाहेर आले. त्याला पण 2-3 दिल्या. तिथं मग त्या अशोक सोनवणेला मारलं. शिवाजी थोपटेंना शिवगाळ केली. जातीवाचक शिवगाळ अशोक सोनवणेने केली. आणखी 2-3 कोण मध्ये पडली, त्यांना पण चापटी हाणल्या. आता हे सगळं घडत असल्यानंतर संतोष देशमुखांच्या जेव्हा हे कानावर पडलं, संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच, आपल्याच गावातल्या एका माणसाला मारहाण होतीये बोलल्यानंतर कुणाचा पित्त खवळणार नाही. आणि त्यात संतोष देशमुख म्हणजे सेवाभावी वृत्तीचा सरपंच, सगळ्यांच्या मदतीसाठी जाऊन जाणारा सरपंच. त्यांनी तात्काळ कुठलाही विचार न करता काही ग्रामस्थ सोबत घेतले आणि थेट ते त्या ठिकाणी गेले. आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी त्या ठिकाणी शिवाजी थोपटे आणि ही जी सगळी गँग होती त्या सगळ्यांना सांगितलं, की काही होऊ द्यात, पण कृपा करून कंपनी बंद करू नका. कारण की कंपनी आहे म्हणून तर या ठिकाणी काही लोकांना, आमच्या गावातल्यांना रोजगार मिळेल, कुणाला इलेक्ट्रिकलचं काम मिळेल, कुणाला सिक्युरिटीचं काम मिळेल, कुणाला आणखी काही चांगली कामं मिळतील, जेणेकरून या सगळ्या गोष्टींमुळं गावाचा फायदा होईल, गावातल्या लोकांचा फायदा होईल. पण कुणीही या संदर्भात नीट विचार केला नाही. कुणीही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं नाही. कारण की हे सगळे रानटी पशु, या सगळ्यांचं फक्त एकच काम होतं, काहीही होऊ देत, आम्हाला खंडणी पाहिजे. वाल्मिक अण्णांनी सांगितलंय ना, विषय खलास. त्यांची डिमांड तुम्ही पूर्ण करा. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये धनंजय देशमुखांच्या हे कानावर पडलं, की अरे इथं काहीतरी चाललंय. लगेच धनंजय देशमुख आले. त्या ठिकाणी काही अधिकारी, हेड कॉन्स्टेबल किंवा आणखी काही अधिकारी, पोलीस अधिकारी असतील, त्यांना पण त्यांनी बोलावलं. जीप आली लगेच केज पोलीस ठाण्याची. तोपर्यंत संतोष देशमुख समजावून सांगत होते, की बाबा कंपनी बंद करू नका, कशाला उगाच हे करताय. आणि तेवढ्या दरम्यान कुठेतरी हाणामारी, बाचाबाची, जरा हमरी झाली. काही ग्रामस्थांनी त्यांना थोडस मारामारी झाली, त्यांनी पण काही मारामारी झाली. आता या दरम्यान कुठे तो प्रतीक घुले, तो टोणगा, त्याला कुठेतरी चापट बसली. त्याचा काहीतरी बड्डे बिड्डे काहीतरी होता आणि त्याला इतकं अक्षरशः इगो हर्ट झाला त्याचा. बड्डेच्या दिवशी चापट बसली आणि काय काय काय. मग हे सुदर्शन भैया बघ आता काय, आता सुदर्शन असतो, त्या सुदर्शन भैयाला ही सगळी भैया आणि भावा बोलत होती. माझ्या माणसांना मारलं म्हणजे काय. मग आणि त्यांच्या समोर त्याची इज्जत आहे ना. मग त्यांनी लगेच संतोष देशमुखांना स्पष्टपणे म्हटलं. शिवाजी थोपटेंनी हे वाक्य सुनील शिंदेना सांगितलंय, जे सुनील शिंदेनी जबाबात नोंदवलेलं आहे. वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. नोट दिस. हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. काय म्हणाला सुदर्शन गुले? संतोष देशमुख तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही. हे वाक्य प्रत्यक्ष त्या ठिकाणी या सुदर्शन घुलेनी व्यक्त केलं होतं, बोलला होता तो. आणि हे देखील आपल्या जबाबामध्ये सुनील शिंदेनी मांडलेलं आहे. त्यामुळे इथं मेघ बसली सुदर्शन घुले विरोधात खंडणी प्रकरणाची. विष्णू चाटे याचं पण नाव या खंडणी प्रकरणात आलं. आणि कारण की विष्णू चाटेच्या जवळचा ना सुदर्शन घुले, आणि विष्णू चाटे वाल्मिक कराडचा. सुनील शिंदेना हे सगळं माहिती आहे. कारण की तुम्हाला आठवत असेल, एक जो फोन कॉल झाला होता, त्या फोन कॉलच्या वेळी याच 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड जे काही सुनील शिंदेला बोलत होता, त्यात उत्तर फक्त सुनील शिंदेची एवढीच होती. हो अण्णा, नाही अण्णा, हो अण्णा, मी देतो मेसेज अण्णा वरिष्ठांना. आणि की इतकी घाबरलेली होती, इतकं दहशत होती या सगळ्या अधिकाऱ्यांवर, की या वाल्मिक कराडनं आधीच 2 अधिकाऱ्यांचं अपहरण केलं होतं. नंतर इतक्या वेळा धमक्या दिल्यात, 6 वेळा धमक्या, 3 वेळा प्रत्यक्षात त्यांचा माणूस येऊन आम्हाला धमकावून जातोय. आणि आता तर हद्द झाली, त्यांनी अक्षरशः मारलं. त्यामुळं 6 डिसेंबरला जे घडलं, त्या 6 डिसेंबरची खरं म्हणजे अॅट्रॉसिटीची केस उभी राहायला पाहिजे होती. पण ती अॅट्रॉसिटीची केस उभी राहू शकली नाही. ते या सगळ्या नको त्या, म्हणजे अत्यंत
म्हणजे ज्याला तर मला शब्द बोलता येत नाही म्हणून, ज्यांनी कधीच पोलीस वर्दी घालून सुद्धा त्या पोलीस वर्दीची इज्जत राखली नाही, असे हे सगळे पी-आय प्रशांत महाजन, तो पी-एस-आय राजेश पाटील, आणखी त्या ठिकाणी काय असलेले बाकीचे सगळे अधिकारी, पोलीस कर्मचारी, या सगळ्यांनी या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर जो बिचारा 1 वाजल्यापासून पोलीस स्टेशन मध्ये तो अशोक सोने हातापाया जोडतो आणि सांगतोय, कृपा करून माझी अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घ्या, पण कुणीही ऐकलं नाही. ना पी-आयने ऐकलं, ना पी-एस-आयने ऐकलं, ना हेड कॉन्स्टेबलने ऐकलं, ना पोलीस शिपायाने ऐकलं, कुणीच ऐकलं नाही. त्या ठिकाणी केसचे डीवायएसपी होते, ते तरी काय करत होते हा प्रश्न पडला. आणि एसपीचं तर सोडूनच द्या, अविनाश बारगळ सगळंच बारगळलं. अहो एसपीच बारगळला तर कोण बारगळणार नाही. या अविनाश बारगळ जे कोण मोठे अधिकारी होते, बीडचे पोलीस अधीक्षक, तडकाफडकी फक्त बदली केली आणि या प्रकरणात बाहेर फेकून दिला. अहो पहिल्यांदा चौकशी करायला पाहिजे अविनाश बारगळांची, की एवढं सगळं या प्रकरणात एवढं सगळं घडलं या बीडमध्ये, केजमध्ये, आणि तुम्ही काय करत होतात? तुमच्या पोलीस अधिकारी काय करत होते? या सगळ्यांना जाब विचारण्याचं काम अविनाश बारगळांचं नव्हतं का? अविनाश बारगळांनी एवढी ढील दिली का यांना? आणि या सगळ्या प्रकरणावर पुढे काय घडलं हे तर मी 6 डिसेंबरचं सांगतोय फक्त. या 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही आणि अॅट्रॉसिटी दाखल न झाल्यामुळं शेवटी त्रास इतका भयानक झाला की 7 डिसेंबर पासून या सगळ्यांनी संतोष देशमुखांना धारेवर धरायला सुरुवात केली. 7 डिसेंबर घुलेकडनं तर प्रत्यक्षात सुदर्शन घुलेने 7 डिसेंबरला फिर्याद धमकी दिलीच होती, तुला बघून घेईन म्हणून, तुला जिवंत सोडणार नाही. झालं, संतोष देशमुखांच्या डोक्यामध्ये आता कुठं ना कुठेतरी भीतीचं सावट निर्माण झालं. घाबरतो ना माणूस. जर आपल्याला डायरेक्ट एखादा असा माणूस म्हणत असेल की तुला जिवंत सोडणार नाही, तुला बघून घेईन म्हणून, तर कुणीही घाबरणार. कारण की मुळातच त्याच्यासोबत जे काही चेले चपाटे होते त्या सगळ्यांच्या आवेशात बघून त्या दिवशी जे काही घडलं त्याच्या मागे कोण आहे हे देखील संतोष देशमुखांना माहित होतं. विष्णू चाटे, जो एकेकाळचा एका पक्षाचा तालुकाध्यक्ष, नंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली, आणि विष्णू चाटेच्या मागे वाल्मिक कराड. आता संतोष देशमुख पण स्वतः राजकारणातलेच होते, कारण की ते सरपंच होते, एका पक्षाचे बूथ प्रमुख होते ते. त्यामुळे त्यांना संपूर्ण बीड मधलं नेमकं कोण आहे, कोणाची माणसं आहेत, हे सगळं माहित होतं. त्यामुळे घाबरले. शेवटी ते लातूरला निघून गेले. लातूरला सगळं कुटुंब होतं. तिथे त्यांनी सांगितलं, भावाला पण आपल्या कानावर घातलं, आईला कानावर घातलं, पत्नीला कानावर घातलं, मुलीला पण सांगितलं. इतकं सांगितलं की बाबा माझ्या मागे यांची काळजी घे म्हणून. त्यामुळे सगळे बाकीचे टेन्शन मध्ये आले. त्यांना सारखे फोन सुरू व्हायला लागले, चाललंय काय नेमकं. त्या 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटी दाखल न करून घेण्यामागं हेच सगळे पोलीस होते, ज्यांचं आरोपपत्रात एकाचा सुद्धा समावेश नाही. हे आरोपपत्रात नाही. काय केलं यांनी? हे सीआयडी आणि एसआयटी वर विश्वास कसा ठेवायचा? त्या पी-आय प्रशांत महाजननी काय केलं 6 डिसेंबरला? त्या राजेश पाटील पी-एस-आयनी काय केलं? यांनी का नाही फिर्याद नोंदवून घेतली? अॅट्रॉसिटी सोडा, मारहाण सोडा, काहीच दाखल करून घेतलं नाही, नोंदच नाही. काहीतरी आपलं किरकोळ कारकोळ केलं. अति जो बालाजी दानवे होताच यांचा, धनंजय मुंडे आमचं दैवत आणि वाल्मिक अण्णा आमचं काय असेल ते, आणि मग तिथं गेला तो, दिलं टेबल जामीन, झाले सगळे मोकारपंथी, झाले मोकाट, सुटले. अरे सुटले आणि तिथंच रान मिळालं नाही यांना. म्हणजे हे पोलीस देखील सामील आहेत याच्यात, यांना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमाने यांनी उचलून धरलेली आहे. नवे नवे अख्खा महाराष्ट्र, सगळा मीडिया कधीपासून मागणी करतोय की या कुठल्याही परिस्थितीत या सगळ्यांना पहिल्यांदा अटक व्हायला पाहिजे. या सगळ्यांना पहिल्यांदा कुठल्याही परिस्थितीत यांना पहिल्यांदा आत घ्यायला पाहिजे. काय माहितीये का, छोटे छोटे पॉइंट जोडले ना, डॉट्स आपण ज्याला म्हणतो ना, मग अख्खं चित्र तयार होतं. आपल्याला आठवतंय काय, पूर्वी आपण बघितलं असे डॉट 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 जोडले ना, पानाच्या मागचे असतात बघा, ते सगळे जोडले की पुढून काहीतरी एक नकाशा तयार होतो. तसंच आहे, इथे एक जरी डॉट सुटला ना, या प्रकरणाचा फुल स्टॉप लागलाच म्हणून समजा. एक सुद्धा डॉट सुटता कामा नये. अविनाश बारगळ एसपी चौकशी व्हायलाच पाहिजे. पी-आय प्रशांत महाजन चौकशी व्हायलाच पाहिजे. पी-एस-आय राजेश पाटील चौकशी व्हायलाच पाहिजे. का नको व्हायला यांची? ते बालाजी तांदळे चौकशी व्हायलाच पाहिजे. सारंग आंधळे चौकशी व्हायलाच पाहिजे. भागवत शेलार चौकशी व्हायलाच पाहिजे. एलसीबी अधिकारी गित्ते चौकशी व्हायलाच पाहिजे. का मोकळं सोडलं यांना? का मोकळं ठेवलं यांच्यासाठी? वायबसे चौकशी व्हायला पाहिजे. कुठे आहे ती सगळी गँग? बिंदास बाहेर फिरतात, आरोपपत्रात नाव नाही, गाव नाही, काय नाही.
अहो तुम्ही जे गुण उधळले ना त्यामुळे अख्खा माणूस घालवलात तुम्ही. काय सामील होतात काय तुम्ही ह्या कटात चिरीमिरीसाठी? अरे लाजा वाटल्या पाहिजेत. खाकी वर्दी घालता अंगावर. महाराष्ट्राचा पोलीस स्कॉटलंड नंतर नाव घेतो ते आम्ही आमच्या महाराष्ट्र पोलिसांचं. रात्रंदिवस राब राब राबतात. सगळेच नाही अधिकारी सगळे कर्मचारी तुमच्यासारखे नाहीत. कितीतरी जीवावर उधार होणारे आहेत. दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे पोलीस आहेत ज्यांचा सत्कार केला जातो. अहो राष्ट्रपती पदक मेडल दिले जातात त्यांना. 26 जानेवारी 15 ऑगस्टला ऊर भरून येतं या पोलिसांनी केलेलं कार्य पाहून. हे आमचे महाराष्ट्राचे पोलीस एकदम कडक शिस्तबद्ध. पण काय झालं तुम्हाला? अहो बीड काय कुठे काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे काय? एवढी कसली तुम्हाला हाऊस लागली पैशाची? लोभ कसला सुटला तुम्हाला? अखंड सुटला लोभाचा तुम्हाला. मिळतायत पैसे आणि खिशात. अरे जीव जातोय माणसाचा, मरतोय तिकडे काही घेणं देणं नाही. कोणतरी फोन करून सांगते सोडा यांना, सोडलं. कोणतरी फोन करून सांगते खोट्या केसेस मध्ये घ्या, घेतलं. कोणतरी सांगते ह्याचं नाव ह्याच्यातनं बाहेर काढा, काढलं. अरे काय स्वतःच्या घरचा माल समजला का पोलीस स्टेशन म्हणजे? वाटतं ते करायला. अरे तुमच्या या गुन्ह्यांमुळे ना बीडचं नाव खराब झालंच, पण बिनकामाचं ना पोलिसांचं नाव खराब केलं पोलीस दलाचं महाराष्ट्राच्या. तुम्हाला तर पहिले आरोपी केलं पाहिजे. अरे तुमच्या दारात जेव्हा येतो ना माणूस, तो काय हसत खेळत टाइमपास करत चहा प्यायला येत नाही तुमच्यासोबत. चहा प्यायला कोण येतं माहितीये तुमच्या दारात? तुमच्या जवळचे किंवा ज्यांना तुम्ही जवळ केलं ना, हे चेले चपाटे, हे सुदर्शन घुले बिले, हेच येतात तुमच्या दारात तिथं चहा पाण्याला. येत होती बघितलेत. आणि असल्यानं जवळ केलं तुम्ही. आणि सर्वसामान्य माणूस एखादा आला ना तर त्याला बाहेर उभा करता, त्याची फिर्याद पण नोंदवून घेत नाही तुम्ही. काय सांगताय? खाकी वर्दी घातली तुम्ही. अरे त्या लायक तरी आहात का तुम्ही? त्या तुमच्या असल्या गुन्ह्यांमुळे ना नको तो उद्योग झाला. अख्खा माणूस खाल्लात तुम्ही. म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जे 6 डिसेंबरला घडलं ना अत्यंत महत्वाचं आहे ते. 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटी उभी राहिली असती तर हे सगळे आत गेले असते. सगळे. अॅट्रॉसिटीचं सेक्शन आहे 1989 ला हा कायदा मंजूर झालाय. 3(1)R(S 3(2)VA. या अॅट्रॉसिटीच्या अंडर जर यांना घेतलं असतं ना तर 100% या सगळ्या आरोपींवर कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 5 वर्षे आणि दंडाची शिक्षा, शिवाय 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद होती. 10 वर्ष खडी फोडायला गेले असते. काय हिंमत होती, काय पिशाच होती. संतोष देशमुख आजही जिवंत असते तुमच्या आमच्या समोर, काम करत असताना दिसले असते आपल्याला ते. आज जुने पाणी व्हिडिओ आणि जुने पाणी त्यांचे फोटो रीलवर व्हायरल होऊन बघावं लागतं त्यांना. संतोष देशमुख बघायचं तर रील शोधावे लागतात त्यांचे. संतोष देशमुखांनी केलेलं कार्य बघायचं असेल तर संतोष देशमुखांचे फोटो बघावे लागतात. कारण की प्रत्यक्षात माणूस गिळलात तुम्ही राक्षसांनो. काय मिळवलं तुम्ही याच्यातनं? तुमच्या पदरात पडलं काय? आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट आहात, पोलीस. अरे लाज वाटते आम्हाला तुमची. म्हणून या सगळ्या प्रकरणात 6 डिसेंबरची अॅट्रॉसिटी जी होती ना ती अत्यंत महत्वाची होती. या नराधमांना मोकळं सोडलं ना तुम्ही. हेच होते सगळे त्यात. हेच तिथं पण वाल्मिक कराड, विष्णू चाटे आउटलाईन म्हणजे साईड लाईनला होते. फोनवर नका, जसं हत्या प्रकरणात केलं. आणि हे आरोपी तिथं आहेतच प्रत्यक्ष. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, तो कृष्ण आंधळे, हे नीच लोक तुम्ही सोडलेत ना, त्याच्यामुळे सगळं घडलं. आणि पुढे काय झालं? 7 डिसेंबर पासून नुसत्या धमक्या. विष्णू चाटेने फोन संतोष देशमुखांना, तुला वाल्मिकांना जिवंत सोडणार नाही. 6 तारखेला सुदर्शन घुले म्हणतोय तुला जिवंत सोडणार नाही. 7 तारखेला हा विष्णू चाटे म्हणतोय तुला जिवंत सोडणार नाही. नुसत्या धमक्या, नुसते फोन. त्या माणसाने जगायचं का नाही? घाबरलं, ते बिथरलं. करू काय? लातूरला जाऊन बसलो 2 दिवस. चैन नाही घरात, खाताही ना त्याला. घरातल्यांची पण अवस्था वाईट झाली. बोलतोय तो, पत्नीला सांगितलं अश्विनी देशमुखांना
अगं ती गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत, त्या वाल्मिक करारची माणसं आहेत, मारतील बिरतील मला. भीती वाटली. कुणालाही भीती वाटणार, कुणी घाबरणार अशा वेळी. आणि मग अशा सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा माणूस टेन्शन मध्ये येतो तेव्हा करणार काय? कोणाला घेऊन चालणार तो सोबत? तोपर्यंत यांनी फिल्डिंग लावली या नीच नराधमांनी. याच 7 तारखेला कराडचा, वाल्मिक कराडचा आणि त्या सुदर्शन घुलेचा फोन झाला. आडवा येईल त्याला आडवा करा, वाल्मिक कराड सांगतोय. नाहीतर उद्या हे आपल्याला भिकेला लावतील. मग उद्या कुठलीच कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल, कामाला लागा. म्हणजे बघा प्लॅन कसा रचला आणि आखला यांनी. आणि हा प्लॅन रचला, आखला आणि पुन्हा तो तडीस पण नेला. हे सगळं ठरलं. मग या सगळ्या संतोष देशमुखांच्या मागे ससेमिरा लावला, माणसं लावली, कुठे येत आहेत कुठे जात आहेत, टिप द्यायला सुरुवात केली प्रत्येकाने, जे कोण नेमले असतील ते टिप्पर. तो सिद्धार्थ सोनवणे होता कोण तो टिप्पर, लोकेशन सांगणारा. आता त्याला धमकावून पण लोकेशन घेतलं असेल त्याच्याकडनं, ती गोष्ट वेगळी. पण आरोप पत्रात पुरावा अभावी त्याला सामील करता आलं नाही, तर त्याच्यावर पण मकोका लागला होता. आता एवढं सगळं झालं. 7 तारखेला फोन झाला कराड घुलेचा. 8 तारखेला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे सगळे आणि त्याचे चेले चपाटे, म्हणजे वाल्मिक कराडने निरोप दिलाय, तो निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलोय आणि आपल्याला त्याचा निरोप जो आहे त्याच्यावर काम करायचंय. हा विष्णू चाटे. मग कुठे जमले? अहमदपूर नगर रोडवरील नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेल ढाबा आहे. आणि या तिरंगा हॉटेल ढाब्याच्या शेजारीच दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर आहे. ऐका व्यवस्थित, दोस्ती वॉशिंग ग्रीसिंग सेंटर. या ठिकाणी हे सगळे दोस्त मंडळी जे जमीन दोस्त करणार होते उद्या एखाद्या व्यक्तीला, म्हणजे तिरंगा हॉटेलमध्ये नाही बसले, तिरंगा हॉटेलच्या शेजारी उजव्या बाजूला आहे तिथं दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर. वॉशिंगच आणि ग्रीसिंगच करत होते. सगळे बसले, त्यावेळी शटर बंद, बाहेर टेबल बसले सगळे. पहिल्यांदा 2 व्यक्ती आल्या, विष्णू चाट आणि एक. नंतर 2 व्यक्ती आले आणि नंतर 3 व्यक्ती आल्या. 7 जण होते, 7 जण. हे सगळे बसले. त्यात एक गोपनीय साक्षीदार होता. आणि हे सगळे बसल्यानंतर यांनी पण बघा कसा कट रचला. त्या विष्णू चाटेने काय सांगितलं सुदर्शन घुलेला? वाल्मिक अण्णाचा निरोप आहे. आणि काय सांगितलं? आमची सगळी इज्जत घालवली, स्वतःची तर घालवलीच. एक प्लॅन बंद करायला सांगितलं, तो तुला बंद करता आला नाही. आता पुढे काहीतरी करा. अण्णांनी सांगितलं कोण जो आडवा येईल त्याला धडा शिकवा. आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत ना, मग काय परिणाम होतात याचा संदेश द्या. आणि मग सुदर्शन घुलेने तिथं उत्तर दिलं, आता काळजी करू नका, प्लांट बंद करून दाखवतो आणि त्याचा बंदोबस्त करतो म्हणून. झाला अहंकार जागा झाला, राक्षसी वृत्ती निर्माण झाली. आधीच एक तर 6 डिसेंबरला चापट्या खाल्ल्याच होत्या ग्रामस्थांकडनं आणि मित्रांना मारहाण झाली. त्यामुळे आणखीनच. आणि शेवटी काय स्वतःची पण काहीतरी आहे ना इमेज. कसली इमेज रे तुझी? आज इमेज काय आहे तुझी? काय भावा, काय भावड्या, काय भैया, काय लाता घातल्या पाहिजे तुम्हाला. तो बसला तिथं, तो सुदर्शन घुलेन बाकीची सगळी गँग घेऊन. आणि काय दिली ऑर्डर? गावरान चिकन शिजवले यांनी. गावरान चिकनची ऑर्डर दिली. आणि हुशार पण इतके होते लबाड. वेटर जवळ आला की गप, काय बोलायचं नाही. वेटर गेला की सुरू. गुप्त तप, एकदम गुप्त. पण तुम्हाला कुठं माहितीये तुमचा प्लॅन तुम्ही शिजवलाय ना, त्यात एक व्यक्ती गोपनीय साक्षीदार आहे. अर्थात ते फार उशिरा झालं, कारण की संतोष देशमुखांना 6 डिसेंबरलाच एका गोपनीय साक्षीदारांनी म्हटलं होतं की अण्णा, म्हणजे संतोष अण्णा, हे वाल्मिक कराड वगैरे वाईट माणसं आहेत, यांनी मला पण गुंतवलेलं आहे, तुम्ही यांच्या नादी लागू नका, तुम्ही सरळ गुन्हा दाखल करा यांच्यावर. पण संतोष देशमुखांनी खरंच त्या दिवशी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता का अशी चर्चा पण होतीये. पण संतोष देशमुखांनी हेरलं होतं.
की जे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी घेतला नाही तर माझा गुन्हा काय दाखल करणार. की संतोष देशमुख त्या दिवशी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला होतेच ना. म्हणजे जो अशोक सोनावणे आहे त्याच्यासोबत होतेच त्याची फिर्याद दाखल करून घ्यायला. त्यामुळं यांचं कुणाचंही ह्या आपल्या आपल्या यांच्या पुढे आपलं काही चालणार नाही संतोष देशमुखांनी ओळखलं. आणि 8 डिसेंबरला जे काही घडलं, जो कट शिजला, त्या साक्षीदारांनी खरंच जर लगेच तात्काळ कुठेतरी एखाद्या बड्या पोलिसाला, बड्या अधिकाऱ्याला जो चांगला आहे त्याला सांगितलं असतं तर कदाचित ते सगळं टळलं असतं. पण शेवटी ते नाहीच घडलंच. जे त्यांनी घडवलं, जे त्यांना घडवायचं होतं ना, तेच घडवलं या नराधमांनी. सगळं ठरलं त्यांचं. आणि मग हे सगळे एकत्र आले, प्लॅन ठरला आणि सगळे तयार झाले की उद्या काय करायचंय. शेवटी 9 डिसेंबर उजाडलं. 9 डिसेंबरला 3 वाजता 3-3:30च्या दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांच्या गाडीतनं उतरवून त्यांना मारहाण करून आपल्या गाडीत घातलं. मग गाडी केजकडे वळवली, 5-6 किलोमीटर रेडियस मध्ये फिरवली. म्हणजे उमरी नाक्यावरून उचललं त्यांना, उमरी टोल नाक्यावरून, डोलगावच्या त्या सगळ्या परिसरातून, आणि नेलं कुठं? त्या घुल्याच्या शेतात, चिंचोळी ते गायरानात. आणि तिथं हाल हाल करून मारलं संतोष देशमुखांना. कोणीही नाही तिथं, हाल हाल करून मारलं. मारलं कसं हे तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याचे फोटो देखील व्हायरल झाले, व्हिडिओ व्हायरल झाले, सगळं झालं. काय झालं पुढे परिस्थिती? अहो, हे इतके नीच होते हे नराधम, हे राक्षस क्रूर, की या सगळ्यांनी या संतोष देशमुखांना मारताना ते कसे मारतोय आम्ही त्यांना, त्यांचा कसा जीव जातोय हे सुद्धा दाखवत होते ते व्हिडिओ कॉल करून. आता इथं कृष्णा आंधळे अत्यंत महत्वाचा ठरतो. कृष्णा आंधळे जो फरार आहे, अजून 3 महिने उलटून गेले, चार्जशीट दाखल झालं, पहिली सुनावणी झाली. कृष्णा आंधळे कुठं आहे? कृष्णा आंधळे गायब. या कृष्णा आंधळेनं 4 व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केले होते ग्रुपवर, एका व्हॉट्सअप ग्रुपवर ज्याचं नाव आहे मोकारपंथी ग्रुप. त्याचा ऍडमिन हाच कृष्णा आंधळेच. नावं पण काय येतो यांची? सुदर्शन, कृष्णा, महेश, विष्णू, जयराम, सुधीर, वाल्मिक. काय देवदेवतांची नावं आणि कर्म यांची राक्षसांची, नीच नराधमासारखी. आणि या सगळ्यांमध्ये तो कृष्णा आंधळे 4 वेळा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केलाय त्या मोकारपंथी ग्रुपवर. या मोकारपंथी ग्रुपचा जेव्हा सीआयडी न तपास केला आणि आरोपपत्रात त्या संदर्भाची माहिती दिली, धक्कादायक माहिती आहे, धक्कादायक. ऐकून सुद्धा अक्षरशः काटाही अंगावर. इकडे मारतायत आणि इकडे व्हिडिओ काढतायत. अहो, संतोष देशमुखांच्या मुखावर लघुशंका केलेला सुद्धा फोटो काढला यांनी. इतके नीच प्रवृत्तीची माणसं आहे ती. राक्षस हो, माणसं कसली, माफ करा चुकून तोंडातनं शब्द गेला, राक्षस आहेत. आणि यांना असं मारा किंवा मारून टाका, धडा शिकवा सांगणारे तर त्याही पेक्षा मोठे राक्षस. बघा त्यांनी काय केलं. मोकारपंथी ग्रुपवर त्याचा डिस्प्ले फोटो काय आहे? त्यामध्ये एका महिलेचा डिस्प्ले फोटो आहे. त्या म्हणजे डीपी ज्याला आपण ज्याला म्हणतो, 2 पीस कपडे परिधान केलेली एक तरुणी, हा त्याचा डिस्प्ले फोटो आहे. मोकारपंथी ग्रुप. आणि हा कृष्णा आंधळे त्याचा ऍडमिन. त्यात कोण कोण आहे? जे 14 सदस्य आहेत त्यात हा महेश केदार यातला आरोपी आहेच, जयराम चाटे यातला आरोपी आहे, सुदर्शन घुले यांचा भैया हा आहेच, सुधीर सांगळे आहे, प्रतीक घुले आहे, कृष्णा आंधळे ऍडमिनच. आणि यांच्या सकट म्हणजे ही 6-7 जण आणि यांच्या सकट 14 जण आहेत. आता झालं असं, यानं काय केलं? 4 व्हिडिओ काढले, 3:30ला अपहरण केलं. पहिला व्हिडिओ 5:14ला, पहिला व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल पहिला 5:14 44 सेकंदाचा आहे. नंतर लगेच 5:16ला मारतायत पण व्हिडिओ पण काढतायत. म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावर लगेच दुसरा
व्हिडिओ केलाय, व्हिडिओ कॉल केलाय 45 सेकंदाचा, की लगेच 3 मिनिटाच्या अंतरावर 5:19 2 मिनिटं 3 सेकंदाचा, की लगेच 5:26 म्हणजे 7 मिनिटांनी केलेला आहे. 5:19 नंतर तो 2 मिनिटं 44 सेकंदाचा, असे 4 व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केले. आता प्रश्न हा उरतो की या दरम्यान काय काय बोलणं झालं ना, ते पण फार महत्वाचं आहे. सुरेश धस यांच्या म्हणण्याप्रमाणे कराड देखील हा व्हिडिओ कॉल पाहत होता, असं सुरेश धसांनी आरोप केला होता. आता इथं कृष्णा आंधळे व्हॉट्सअप ग्रुपवर काय सांगतोय आपल्या सगळ्या त्या चेल्या चपाट्यांना, त्याचे ज्युनियर सगळे टोळ्या त्या, काय सांगतोय? हाच तो मस्साजोगचा सरपंच जो आपल्या सुदर्शन भैयाला आडवा आला होता, आपल्या पोरांना आडवा आला होता, हा कृष्णा आंधळे सांगतोय. आता हे सगळं बघून संतोष देशमुखांना कशी मारहाण होते ते ऐकून कृष्णा आंधळे हे जे सांगतोय हे सगळं दत्ता मैंद या त्याच ग्रुप मधल्या एका सदस्यानं, व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यानं हे सगळं कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितलं अशी माहिती सीआयडीला दिली. आता मैंद याचा आडनाव, कृष्णा आंधळे पण मैंदवाडीचा, म्हणजे एकाच गावातले हे सगळे मोकार. आता याच्या पुढचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता ही मारहाण जेव्हा संतोष देशमुखांना होत होती ना, तेव्हा गणेश बसवर नावाचा एक त्या व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे, त्याला कुठेतरी दया आली, कुठेतरी त्याला असं फील झालं की नका मारू त्याला, त्यांना नका मारू असं म्हटलं, आणि वाघ्या लय मारलाय, आता बस करा, त्या सरपंचाला मारायचं असा तो कृष्णा आंधळेला म्हणाला, असं देखील आरोपपत्रात नमूद आहे. म्हणजेच आता जर आपण पाहिलं तर या 14 पैकी कृष्णा आंधळे 1, महेश केदार 2, जयराम चाटे 3, सुदर्शन गुले 4, सुधीर सांगळे 5, प्रतीक गुले 6, गणेश बसवर 7 आणि तो दत्ता मैंद 8, म्हणजे 14 पैकी 8 नावं तर इथंच क्लिअर झाली. हे त्या मोकारपंथी ग्रुपचे सदस्य, ज्यातल्या एकाला दया आली की नका मारो त्याला, आता सोडून द्या, पण हे नीच प्रवृत्तीचे लोक मारतच होते. इतकं मारलं संतोष देशमुखांना की शेवटी त्यांचा जीव गेला. 56 खुणा अंगावर, वरण काळं निळं पडलेलं शरीर, कशाने काय काय मारलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तेच 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 रिपीट सांगून ना, म्हणजे त्या हत्यारांची नावं घेते त्या अंगावर काटा येतो. फायटर काय, कत्ती काय, कोयता, धारदार काय, गॅसचा पाईप काय, आणखी रॉड काय, एक तर पाईप इतका भयानक फोडलाय अंगावर की 15 तुकडे झालेत त्याचे, तरी मारत होते. त्याचा देखील फोटो सीआयडीनं, एसआयटीनं या आरोपपत्रामध्ये जोडलेला आहे, अशी परिस्थिती आहे. आता एवढ्यावरच हे प्रकरण थांबलेलं नाही. या सगळ्या नराधमांनी संतोष देशमुखांना इतकं मारलंय. आता हे एवढं सगळं मारल्यानंतर आता तुम्हीच सांगा, अशा नराधमांना वकील बचावासाठी यांनी, यांना अधिकार आहे, ठीक आहे, कायद्याचा अधिकार आहे आरोपींना आपल्या बचावासाठी त्यांना वकील नेमण्यात वगैरे येतं, ठीक आहे, आपल्या भारताच्या कायद्यानुसार हा सगळा उल्लेख आहे, मान्य. पण आता प्रश्न हा पडतो की याच्यात कोणतरी वाचावं अशी एकाची तरी इच्छा आहे का आपल्यापैकी? एकाची तरी, महाराष्ट्रातल्या एकाने तरी सांगावं की याच्यातला एक तरी वाचला पाहिजे. ही सगळी फासावर लटकली पाहिजेत. आणि हीच मागणी संपूर्ण महाराष्ट्राची, धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांची आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीची. आता प्रॉब्लेम काय आहे? विष्णू चाटे याचा मोबाईल, या विष्णू चाटेचा जो मोबाईल होता, तो जो मोबाईल, ज्या मोबाईलवरनं वाल्मिक कराड प्रत्यक्ष सुनील शिंदे याच्याशी बोलला होता, काय झालं त्याचं? त्या मोबाईलचं काय झालं? म्हणजेच त्याच्या मोबाईलद्वारे कराडनं जो सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला, त्याचं व्हॉइस रेकॉर्डिंगच नाही ना. सुनील शिंदेच्या मोबाईलमध्ये व्हॉइस वर्सा आहे, पण या चाटेच्या मोबाईलवरून विष्णू
कराड जो चाटेच्या मोबाईलवरून जो वाल्मिक कराड बोललेला आहे तो मोबाईलच गायब आहे. त्याच्यावर फक्त बीएनएस नुसार 238 कलम आलं, घाबरून फेकून दिला म्हणून. अरे पण फेकून दिला म्हणजे पुढे काय झालं? तो मोबाईल कुठे आहे? त्या मोबाईल मध्ये सीडीआर, ऑडिओ, व्हिडिओ कॉल्स, या वाल्मिक कराडचं बोलणं, व्हॉइस मेल, त्याचं काय? ते सापडत नाहीये ना मोबाईल सापडत, त्यामुळे त्यातलं सीडीआर आणि व्हॉइस सापडत नाहीये. दुसरं, तो आंधळे, कृष्णा आंधळे, तो फरार आहे. 4 कॉल केले, 4 व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल, त्याचा मोबाईल कुठे आहे? त्यात त्यांनी जे सगळे व्हिडिओ काय केलेत, अर्थात त्या मोकरपंथी ग्रुपवर ही सगळी जी गँग होती, सीआयडी आणि एसआयटी ते सगळं काढलं शोधून. पण त्या कृष्णा आंधळेकडे जो मोबाईल आहे त्यातले सीडीआर, ऑडिओ, व्हिडिओज कुठे आहेत? कसे सापडणार? तो नाही सापडत तर मोबाईल काय सापडायचा त्याचा डोंबल? म्हणजे हे सगळे लुपोल्स आहेत या प्रकरणातले. 28 मे आवाजा कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांना अपहरण करून नेलं होतं. खंडणीचा गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी आरोपी व इतर एकाला पकडला, एकाला सोडून दिला. लगेच जो आधी पकडला तो जामिनावर गेला, सुटला. त्याचा या प्रकरणात काहीच कुठे उल्लेख नाही. हे सगळं झालं. आता आणखी महत्वाचं, जे अत्यंत महत्वाचं आहे, या वाल्याचा आका, असं जे सुरेश धस आधी बोलत होते, आकाचा आका, आकाचा आका, आकाचा आका, नंतर तर थेट बोलायला लागले ते धनंजय मुंडे. शेवटी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा. मग या सगळ्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा काहीच कुठे संबंध नाहीये. आरोप पत्रात नाव सुद्धा नाही. वाल्या करार कुणाचा निकटवर्ती आहे? धनंजय मुंडेंचा. वाल्या करार कुठल्या पक्षाचा आहे? धनंजय मुंडेंच्या पक्षाचा. वाल्या करारचा जो राईट हँड म्हणून विष्णू चाटे आहे तो कुठल्या पक्षाचा होता? धनंजय मुंडेंच्या. आता याचा अर्थ ही सगळी गँग कुणाची होती? वाल्मिक कराडची. म्हणजेच यांचा मूळ आका कोण होता? धनंजय मुंडे. आता या धनंजय मुंडेंबद्दल जेव्हा एक प्रकार पुढे आला की परळी 8 ऑक्टोबर जी तारीख होती, 8 ऑक्टोबर 2024, या दिवशी काय झालं होतं? या दिवशी विष्णू चाटे, वाल्मिक कराड परळीतल्या जगनमित्र कार्यालयात होते. हे कार्यालय कुणाचं आहे? वाल्याचं आहे का? धनंजय मुंडेंचं आहे. आणि याच कार्यालयात शिवाजी थोपटे या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला बोलवलं आणि धमकी दिली. म्हणजे धनंजय मुंडेच्याच कार्यालयात हे सगळं घडलंय ना. खंडणीची मागणी झाली का नाही धनंजय मुंडेंचं याच्यात नाव? म्हणजे मुंडेंना माहितच नाही का की आपल्या कार्यालयात बसून वाल्मिक कराड काय काय उद्योग करतोय ते? एकतर माहित असलं पाहिजे किंवा माहित असूनही माहित नाही असा कांगावा केला गेला पाहिजे. एकीकडे बोलायचं वाल्मिक कराडची माझे निकटवर्तीय संबंध आहे. बोलायचं कशाला? सोडावं. बोलायचं काय सांगताय? अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय तुमचे सगळे रील मधले, व्हिडिओतले फोटो सगळे. अगदी तरुण असताना खांद्यावर खांदा, हात मिठ्या मारता एकमेकांना, जिंकून आल्यानंतर, निवडून आल्यानंतर गुलाल काय उधळता एकमेकांवर. मुंडेंना कोणतरी तिथं काहीतरी बाचाबाची होते तर वाल्मिक कराड धावून जातोय, मग मुंडे त्यांना वाचवतायत, बाजू मागं घेतायत. आणि त्यात तुमच्या प्रत्यक्षात बहिणीनेच म्हटलेलं आहे. कुठं आहे रे ते? ज्यांच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हलत नाही असे ते वाल्मिक कराड. तिथं तर पूर्ण कबुलीच दिली की तुमचं किती रिलेशन आहे ते. अशा वाल्मिक कराडनं काय काय उद्योग केले ते धनंजय मुंडेंना माहित नाही. वाल्मिक कराडकडे एवढी संपत्ती आली कुठून? किती? 115 कोटी. अजून काय काय बरंच जप्त व्हायचंय. 18 मोबाईल आहेत त्याच्याकडे, जप्त झाले 3, 2 खिशात, 1 कानाला. ते पण कुठले? आयफोन रेंज 16 प्रो, 13 प्रो, 70,000, 60,000. गमछा, गंडे, पायात चपला नाही आणि खिशात 3 मोबाईल. 15 मोबाईल कुठे आहेत मग बाकीचे? त्याचा काही संबंधच नाही. आता ही एवढी सगळी गँग एकत्र हे पोसायचे बोलल्यानंतर पैसा देतोय ना हा कोणतरी. मग वाल्मिक कराडकडे एवढी सगळी संपत्ती काय वाल्मिक कराडची एकट्याची काही? ते त्यांचा काहीच हिस्सा नाही. म्हणजे आपल्या मागून आपलाच चेला
एवढा श्रीमंत होतोय असं म्हणायचं का नाही नाही बाबा तू हो श्रीमंत म्हणून, असं आहे का? आणि किती गाड्या आहेत त्याच्याकडे? इंडिवर काय, BMW काय, काय फॉर्च्युनर काय, आणखी काय नाव मला माहित नाही तेवढी. ही एवढी सगळी एवढ्या गाड्या आमच्या पुण्यात फ्लॅट आहेत त्याचे. अमनोरा, हडपसर, मगरपट्टा, पिंपरी चिंचवडची काळेवाडी, फर्ग्युसन रोडवर ऑफिसचे गाळे, जमिनी वेगळ्याच, लोबाडलेल्या वेगळ्या, लाटलेल्या वेगळ्या. त्यात तो हार्वेस्टर गोंधळ. हार्वेस्टर यंत्र मालक बिचारे 8-8 लाख घेऊन गोणीत घेऊन आले, सगळे गायब केले. बसलीत बोंबलत ती तिकडं. पैसे गेले, यंत्र पण गेलं. पीक विमा घोटाळा वेगळा, बदली पदोन्नती घोटाळा वेगळा, तिथं तज्ञ हा वाल्मिक कराड. परवाच एक आली व्हायरल झाली केस 2007. धनंजय मुंडे हातात रिव्हॉल्वर, आत बसलाय माणूस, वरनं रॉकेल टाकले गाडीवर, बाहेर आला तर गोळ्या घालीन. वाल्मिक कराड बाहेर आला तर बाहेर यायचं नाही, गाडीचा दरवाजा दाबून धरतोय आणि पेटवली गाडी. हे एक गुन्हा बाहेर आला. असे 16 आहेत केसेस ज्याच्यात दुसरी बाजू या प्रकरणाची समोर येत नाही म्हणून बंद केल्यात त्या केसेस. अंजली दमानिया म्हणाल्यात काही दिवस थांबा, या सगळ्यांचा गौप्यस्फोट करेन म्हणून. आता मूळ मुद्दा याच्यातला जो आहे तो मुद्दा पहिल्यांदा बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि तो मुद्दा हाच आहे की हे सगळं प्रकरण जे घडतंय याची लिंक 100% धनंजय मुंडेंशी आहे. वाल्मिक कराड हा त्यांचा चेहरा पट आहे. त्याचे विष्णू चाटे, सुदर्शन घुलेनी, बाकीची सगळी चेली चपाटीची गँग. हा जो मूळ आहे ना, हे सगळं मूळ याच्याशी धनंजय मुंडेंचे. आणि आता हे जातं कुठं त्याच्याकडे आपण कंप्लीट करू. 28 मे ते 28 ऑगस्ट या दरम्यान, जून जुलै हे 2 महिने येतात. जून महिन्यात 2 गोष्टी घडल्यात. 2 तारखा आहेत, 14 जून आणि दुसरी तारीख आहे 19 जून. 14 जूनला परळीच्या जगन्मित्र कार्यालयात बैठक झाली खंडणीसाठी. त्यावेळी कोण होतं? वाल्मिक कराड, आवादा कंपनीचे त्या ठिकाणी जे कोणते अधिकारी आहेत ते, शिवाय त्या ठिकाणी वाल्मिक कराड तर होताच, नितीन बिक्कड ज्याची वाल्मिक कराडची आधीच ओळख झालेली आहे, जो त्या मस्सारोगच्या कंपनीवर त्याचा कोणतरी कुठे आहे जवळचा नातेवाईक, त्याची ओम साईराम कंपनी सिक्युरिटी गार्ड कंपनी प्रोव्हाइड करणारी, त्याच्या नावावर चालवतोय तो. कशी लिंक आहे बघा आवादा कंपनीशी. नितीन बिक्कड, वाल्मिक कराड आणि जी बाकीची सगळी कंपनीचे अधिकारी हे सगळे त्या ठिकाणी होते. आता त्यातल्या एका अधिकाऱ्याने धनंजय मुंडेंच्या पीएची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या वाल्मिक कराडला पटलं नाही. मी असताना तू कसा डायरेक्ट मुंडेंना फोन करतो. मग नंतर 4 दिवसांनी जी मीटिंग झाली 19 जूनची, ती झाली धनंजय मुंडे मंत्री असताना, कृषी मंत्री असताना त्यांच्या मलबार हिल मधल्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी. त्या ठिकाणी प्रत्यक्ष धनंजय मुंडे, कंपनीचे अधिकारी शुक्ला, अल्ताफ तांबोळी आणि नितीन बिक्कड. अंजली दमानियाने स्पष्ट सांगितलंय, सुरेश दसांनी तर डायरी वाचली हो. अहो याच जन आक्रोश मोर्चात पुण्याच्या 5 जानेवारीला याच सुरेश दसांनी डायरी काढून एक एक मुद्दा सातपुड्याचा मांडलाय. स्पष्ट सांगितलंय त्यावेळी 3 कोटीची डील पूर्ण झाली नाही म्हणून 2 कोटीवर फायनल झाली. मग हे सगळे अधिकारी बाहेर गेले, वरिष्ठांना फोन केला, तिर्री का दुर्री, दुर्रीवर फायनल झालं. मग शेवटी आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून एक पहिला काहीतरी रक्कम म्हणून 50 लाख. आता ती 50 लाख रक्कम नक्की कुणाच्या खिशात गेली किंवा कुणाच्या घशात गेली याचं उत्तर सुरेश दसांनी सांगितलं नाही. पण हे एवढं सगळं त्या दिवशी तिथं घडलंय. पण सातपुडा बंगला आमच्या भारतातच नाही ना, तो धरतीवर नाही, तो चंद्रावर आहे. तिथं पोलीस जातील कसे, कसा तपास करायचा? अख्ख्या आरोपपत्रात तिथपर्यंत पोलीस पोहोचलेच नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, सातपुडा बंगल्या संदर्भामध्ये तिथं काहीतरी घडलंय असं काहीही तपासात समोर आलेलं नाही. हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुरेश दसांना विचारलं, तुम्ही तर म्हणाला होतात जर हा आरोप खोटा निघाला
तर माझ्याकडे गाईचा 300 गाईंचा 300 म्हशींचा गोठा आहे, काय गाईंचा गोठा आहे, 1000 गाईंचा गोठा करीन आणि तिकडे जाईन म्हणून दूध काढायला. सुरेश धस लगेच नरमले. नाही नाही, मुख्यमंत्र्यांनी जर आता असं सांगितलं असेल की आता तसं काय नाहीये, तर मग आता मी काय बोलणार म्हणून. अरे मग तुम्ही आरोप काय टाइमपास म्हणून केला का? तुमच्याकडे पुरावे आहेत ना, प्रूफ आहे ना. जसं तुम्ही एसआयटी आणि सीआयडीच्या मागे लागत होतात या सगळ्या चेल्या चपाट्यांचं सगळं काढण्यासाठी, काढा ना मग तसं बाहेर सगळं. येऊ देत ना सातपुड्या बांगल्याचं सीसीटीव्ही फुटेज, त्यात काय नेमकं चाललंय ते पण कळू देत ना. ते काय नाही समोर मांडत तुम्ही. तुम्ही फक्त सेफ बाजू बघताय का स्वतःची? मी येणार आहे उद्या सुरेश धसांवर लाईव्ह घेऊन येणार आहे. मला हेच म्हणायचं की हा मुद्दा योग्य नाहीये. सुरेश दास, तुम्ही ज्या धनंजय मुंडेंची सोबत 2 बैठका झाल्यात ना, तिथं तुमच्यावरची विश्वासार्हता संपली. पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही जे काही सगळं मांडलत ना, ते महाराष्ट्राला अत्यंत पहिल्यांदाच आयुष्यात असं ऐकलं, म्हणून महाराष्ट्राने तुमच्यावर विश्वास ठेवला. आता तो खटला उभा राहिला. आम्हाला काही घेणार नाही तुमच्या राजकारणाशी. धनंजय मुंडेन तुमचं काय कोल्ड वॉर आहे का, पंकजा मुंडेंशी तुमचं वैर आहे का, त्या बीड मध्ये तुमच्या राजकारण, आम्हाला काय घेणे पडले हो. आम्हाला सर्वसामान्य जनतेशी मतलब. सर्वसामान्य जनतेच्या जो वाट्याला जाईल ना, त्याची अवस्था वाईट होईल, एवढं लक्षात ठेवा. सर्वसामान्य जनतेच्या वाट्याला नाही जायचं, कारण की सगळी सरकार आहे ना, हे सगळं सरकार एक दिवशी मत मागायला याच सर्वसामान्यांच्या दारात येतं, ते विसरू नका. तुम्ही म्हणताय 5 वर्ष आमची, पण लक्षात ठेवा एक दिवस आमचा असतो. आज आलाय तुम्ही 75,000, आज कोण आले 1,75,000. कालचेच दिवस उद्यासारखे नसतात. भले भले पडले, माहिती तुम्हाला. त्यामुळे तुम्ही या प्रकरणात अर्धवट असं लक्ष काढून घेऊ नका. जाऊ देत ना सातपुड्या बांगल्यापर्यंत, का तिथपर्यंत गाडी जात नाही तुमची. परवा कसं सांगितलं, नाही ना, मग धनंजय मुंडेच्या इथं भेटलो मी बावनकुळेंच्या बंगल्यावर. मग मी काय जेवलो बिवलो नाही, बाहेर गेलो आणि आपली मंत्रालयाची खाऊ गल्ली आहे त्यात जाऊन मस्तपैकी आपलं हाणलं वडापाव पॅटीस बिटीस. हे कसं सांगताय तुम्ही? सातपुड्या बांगल्यावरची सीसीटीव्ही फुटेजची मागणी का करत नाही? आणि जर हिंमत नाही ना करायची तर आरोप करायचे कशाला? हिंमत नव्हती ना तर आरोप करायचे नव्हते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तोंड गप. मुख्यमंत्री म्हणले उघडा की उघडलं. मुख्यमंत्र्यांनी गप बसा की गप बसायचं. का बाहुबली ना तुमचे? तर बाहुबलींबद्दल कसं काय बोलायचं? हे प्रकरण तिथपर्यंत जायलाच पाहिजे. सातपुड्या बांगल्यात नेमकं काय घडलं, त्या तपासाचं काय, याचा आरोप पत्रात कुठं उल्लेखच नाही. अशी वाईट अवस्था नेमकी यावेळी घडलेली आहे आणि हे आरोप पत्रात यायलाच पाहिजे. सहआरोपींची मागणी सारखं सारखं त्याविषयी मी आता बोलणार नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहित झालंय. पीआय प्रशांत महाजन जे बीड हेडक्वार्टरला त्यांची तडकाबडकी बदली झाली. पीएसआय राजेश पाटील निलंबित आहेत. बालाजी तांदळे पहिल्यापासून शेवटपर्यंत आरोपींना मदत करणारा, जो या आरोपींना स्वतःची गाडी घेऊन शोधत होता. सारंग आंधळे नागेवाडीचा आहे, शोधून काढा. आंधळेवाडीचा कुठला तरी आहे तो. शिवलिंग मोराळे, त्याच्याबद्दल बोललं तर काय किती बोलायचं त्याच्याबद्दल. अण्णा माझ्या गाडीत आला आणि मी त्याला सीआयडी ऑफिसला न्याला वगैरे. स्वतः धनंजय मुंडे, भागवत शेलार हेड कॉन्स्टेबल, एलसीबी अधिकारी गित्ते, एसपी अविनाश बारगळ यांची तडकाबडकी बदली झाली आणि डॉक्टर वाय बसेन तिची बायको डॉक्टर होता मुकदम झाला. या सगळ्यांना सहआरोपी करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. पुरवणी चार्जशीट मध्ये अपेक्षा आहे महाराष्ट्राला की हे सगळे सहआरोपी होतील, सगळे सहआरोपी होतील. राहिली गोष्ट याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये. एकही आरोपी कुठं असं म्हणजे ते जन्मठेप झाले 10 वर्ष 5 वर्ष नाही. या सगळ्यांना जनतेचा आवाज आहे. हा जनतेचा आवाज काय सांगतो? आज संदीप चव्हाण तुमच्या समोर नाही बसलाय, तुमच्या समोर बसलाय तो जनतेचा आवाज. जो जनतेचा आवाजाचा कानोसा घेऊन मांडतोय की वाल्या तू किती बी वकील लाव, किती बी वकील लाव, तू किती बी जोर लाव, तू किती पण वकिलांची फौज उभी कर, तुला शिक्षा एकच, फाशी. या पलीकडची जर शिक्षेची तरतूद असती ना कायद्यात तरी ती आम्ही मागितली असती. पण आमचा भारताचा कायदा सांगतो की सर्वात मोठी शिक्षा फाशी आहे, तर फाशीच व्हायला पाहिजे. कारण की तू कृत्यच तसं केलंयस आणि तुझ्या सोबतच्या सगळ्या चेल्याचा पट्यांना व्हायला पाहिजे. तुला एकट्याला नाही, सगळ्यांना चेल्याचा पट्यांना व्हायला पाहिजे. त्यामुळे आता तुला सुटी नाही. खटला स्ट्रॉंग आहे, मान्य आहे. उद्या तुझ्या विरोधात काय आरोप, काय आणखी बचाव पक्ष काय उभा करेल, काय पुरावे बाजूला करेल, नष्ट करण्याचे प्रयत्न करतील, आपली ताकद लावतील. मग तुला इथं काही शिक्षा झाली तर तू म्हणजे काय बीड सत्राला शिक्षा झाली तर हायकोर्टात जाणार, हायकोर्टात तर सुप्रीम कोर्टात जाणार. लक्षात ठेवा,
महाराष्ट्राचा आवाज कमी पडता कामा नये. महाराष्ट्रानं शेवटपर्यंत या वाल्मिक कराडला फासावर लटकलेलंच बघितलं पाहिजे, तेव्हाच सगळ्यांना शांती मिळेल. कारण की पुन्हा महाराष्ट्रात असं प्रकरण घडता कामा नये. संतोष देशमुख यांनी जे काही उत्तमाचं कार्य केलेलं आहे ते कार्य तुमच्या आमच्या पर्यंत कायम अबाधित राहिलं पाहिजे. म्हणून मी माग एक व्हिडिओ केलाच होता. कोण म्हणतं संतोष अण्णा गेले? शरीराचा अंत केले, अंत झालाय फक्त. यांनी फक्त शरीर मारलं, त्यांचे विचार नाही संपवू शकले. त्यामुळे संतोष अण्णा त्यांच्या विचारांनी आचारांनी आजही जिवंत आहेत. आणि त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर यांना मारायला पाहिजे ज्यांनी संतोष अण्णांचं शरीर मारलं. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, काही होऊ देत, वाल्मिक कराडनं कितीही जोर लावला तरी आपण सगळ्यांनी जोर लावला पाहिजे तो फाशीच्या दोरापर्यंत वाल्मिक कराड कसा जाईल या प्रयत्नासाठी. आणि खरंच शेवटी मी फक्त धनंजय देशमुख यांचं फक्त वाक्य ऐकवतो तुम्हाला, जे ते म्हणलेले आहेत. धनंजय देशमुखांना जेव्हा ही सुनावणी झाल्यानंतर विचारण्यात आलं, ते त्या ठिकाणी उपस्थित होते की काय याबद्दल सांगाल, तर ते म्हणजे मला फक्त इतकंच ऐकायचंय, इतकंच. या खटल्याच्या शेवटी शेवटचा दिवस, शेवटची सुनावणी, निकाल वाचन आहे आणि न्यायाधीशांच्या तोंडून एक वाक्य बाहेर येत आहे, सर्व आरोपींना, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा. बस एवढंच फक्त वाक्य न्यायाधीशांच्या तोंडून आलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेचा विजय होईल आणि तेव्हा कुठेतरी या सरकारकडनं जी आम्ही अपेक्षा केली आहे ती पूर्ण होईल. त्यामुळं शांत राहू नका, झोपू नका. म्हणजेच काय, थोडक्यात शारीरिकदृष्ट्या झोपा, पण जो आपला जागर आहे तो जिवंत ठेवा, तो जागा ठेवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची जी इच्छा आहे की संतोष देशमुख यांची क्रूर आणि निर्गुण हत्या केलेल्या प्रत्येकाला फासावर लटकतानाच बघितलं पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. आणि हाच न्याय संतोष देशमुखांसाठी, हाच न्याय धनंजय देशमुख आणि कुटुंबियांसाठी, आणि हाच न्याय अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी असेल. म्हणून एवढंच म्हणतो जाता जाता, वाल्या तू किती बी वकील लाव, तू किती बी जोर लाव, तू किती बी वकिलांची फौज उभी कर, शेवटी तुला शिक्षा एकच, फाशी. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.